रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या विविध समस्या घेऊन आज मंगळवारी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी नगर परिषदेवर धडकली। रत्नागिरी शहरात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांच्या बाबतीत योग्य तोडगा काढा या मागणीसह आज भाजपाने मुख्याधिकारी रत्नागिरी यांना फैलावर घेतलं। रत्नागिरी शहरात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। डेंग्यूचा आजार सर्वत्र पसरलाय। अनेक लोक सिव्हिल हॉस्पिटल तसंच खासगी रुग्णालयात दाखल झालेत। त्यामुळे फवारणी करावी तसंच पावसाळ्यात स्वच्छता करताना ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी मागणी भाजपाने केली। शहरात उन्हाळ गुरांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। रस्त्यावर अनेक ठिकाणी उन्हाळ गुरांमुळे अपघात होत आहेत तसंच शहरात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत आहेत। पालिकेने संपूर्ण शहरात एकाच वेळी औषध फवारणी करणे आवश्यक आहे। तसंच शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसून येत आहेत। हे खड्डे जांभ्या डबरने बुजवले जातात, मात्र हे खड्डे पावसाळी डांबर वापरून बुजवणं आवश्यक आहे। उन्हाळ गुरांचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे अशी मागणी भाजपाने यावेळी केली। या सर्व प्रश्नांवर त्वरित मार्ग काढून कामं पूर्ण करावीत असंही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं। शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनद्वारे गॅस दिला जातोय, त्याकरता पाईपलाईन टाकण्याचं काम भर पावसात सुरू आहे। तसंच काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे या पावसात गॅस पाईपलाईनच्या खोदकामाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। पावसाळ्यात रस्ता सुस्थितीत राहणं अत्यावश्यक असल्याने पाईपलाईनचं खोदकाम तत्काळ थांबवा अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्षांनी केली। हे खोदकाम आपण थांबवण्यास सांगितलं असल्याचं यावेळेला मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेवक मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, उमेश कुलकर्णी, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर यांच्यासह भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश केळकर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, शेखर लेले, शैलेश बेर्डे, नितीन गांगण, दादा ढेकणे आदी उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।